हाय मित्रांनो, तर मी संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी बनवणार आहे सुकट कशी बनवते दाखवते चला तुम्हाला। आणि आपल्या इकडं भाकऱ्या पण झाल्यात करून, मी भाकरी झालेली आहेत करून। तर आपण आता ही सुकट घेतली एवढी, साफ करते। साफ करून मग या तव्यामध्ये मी गरम करून घेणार आहे। मी साफ करते, त्याच्यामध्ये बारीक दगड असतात, तर तुम्ही असं साफ करून घ्यायचं आहे। साफ करून झालेले आहेत। आता मी हे तव्यामध्ये टाकून भाजून घेते व्यवस्थित। हे बघा, मी सुकटसाठी 4 कांदे 4 टोमॅटो घेतले आहेत। आणि आता आपली ही सुकट भाजून झालेली आहे व्यवस्थित। आणि आता पाण्यामध्ये ठेवूया 5-10 मिनिटं। आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे, थोडंसं कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतला आहे। आणि हळद मीठ तेल तर लागणारच आहे, आणि तिखट पण, ते पण दाखवते तुम्हाला। तर आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये। हे बघा कांदा, थोडंसं कोकम पण घेतलेत मी। आणि साठी बघा मी काय काय घेतलेत। हे बघा, कापून घेतलेले कांदे आहेत 4 टोमॅटो आहेत, आणि कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, आणि कोकम आहे, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आहे, लाल तिखट आहे, आणि हळद बघा, हळद घेणार आहे, मीठ पण घेणार आहे। हे बघा, हे मीठ आहे, जागा कमी पडते म्हणून मी तिथंच ठेवलं होतं। आणि इथे तेल आहे, तेल पण घेणार आहे। आता हा तवा गरमच आहे, त्या तव्यामध्ये आपण 3 पळी तेल टाकूया। आणि कांदा टाकून घेऊया। आता आपण कांदा टाकूया आधी। गारविकची मैत्रीण आली आहे, म्हणजे तिला बहीणच मानतो तो। हे बघा, हाय कर। तुझं नाव काय सांग जरा आमच्या। माझं नाव आहे आशी। आणि हा गारविक आहे, किती लागतो बघा। तर आता गारविकची मैत्रीण मला मदत करते कांदा टोमॅटो कापण्यासाठी। तर चला आता दाखवते तुम्हाला। आधी आपण कांदा टाकूयात डबाने। बघा, आता मी कांदा टाकून घेणार आहे, त्याचबरोबर कढीपत्ता पण टाकूयात। आता कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊयात। थोडंसं त्याच्यावर मीठ पण टाकूया। गारविकचा ओरडाओरडी चालू आहे, कारण त्याची दीदी आली आहे ना, दीदी प्लस मैत्रीण। तर आता आपण व्यवस्थित हे करून घेऊयात, कांदा परतून घेऊयात। आता मी मीठ टाकते, थोडंसं चवीनुसार मीठ, आणि हळद पण टाकूया बघा एवढा। आता कोकम आणि टोमॅटो टाकते मी।
कोथिंबीर पण टाकून घेते. कोथिंबीर, टोमॅटो आणि कोकम, हळद, मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता थोडंसं टाकूया आपण अद्रक लसूणची पेस्ट. बघा एवढं मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते. आता व्यवस्थित मऊ होऊ द्यायचं आहे. मऊ झाल्यानंतर मग आपण टाकूया थोडंसं लाल तिखट. घरगुती मसाला आहे हा, लाल मसाला, ते टाकूया. आणि आता हे व्यवस्थित मऊ होऊ द्यायचं, परतून घेऊया. त्याच्यानंतर मग तर आपण टाकणार आहे आता थोडंसं घरगुती मसाला. हा खूप तिखट आहे, थोडं टाकणार आहे मी. आणि हे स्वच्छ असे धुवून घेतले आहेत मी. स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि भिजवलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे आपण खालीवर करून घेऊयात. 10 मिनटं झाकण मारून 10 मिनटानंतर झाकण काढूया. व्यवस्थित फिरवून घेऊया. हे बघा असं. आता आपण 10 मिनटानंतर हे वाफेवरच शिजवून घेऊयात. मी जास्त करून वाफेवरच शिजवते कुठली पण गोष्ट. आता हे असं झाकण मारून वाफेवर शिजवून घेऊयात. तर 10 मिनिटांनी दाखवते तुम्हाला. नील आलेला आहे, काहीतरी भूत म्हणून दाखवतोय दीदीला तिच्या. हे बघा मी तिखट डाळ बनवणार आहे. इथे मी डाळ शिजवून घेतली आहे. टोमॅटो, हळद, मीठ आणि डाळ हे शिजवून घेतलं मी कुकरमध्ये. आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी. आणि 4-5 पाकळ्या मी लसूण घेतले आहेत. आणि याच्यात आपल्याला घरगुती लाल तिखट मसाला आहे, तो मी तिखट टाकणार आहे. तर चला दाखवते. बघा तोप ठेवला आहे मी. 1 पळी तेल टाकणार आहे. आता मी टाकणार आहे तेलामध्ये. तेल गरम झालेलं आहे. लसूण टाकले. साधी सिंपल डाळ बनवणार आहे. तिखट कढीपत्ता टाकले. आणि थोडासा आपला लाल तिखट टाकूया. आता आपण डाळ टाकूया. हे बघा आपलं डाळ मी टाकली आहे. तिखट डाळ. रोज वरण खाऊन कंटाळा आला आहे, फोडणीचं वरण खाऊन. म्हणून आज आता आपण हे उकळी आली की खाली काढून ठेवणार आहे. भाताला लावणार. हे बघ उकळलं आहे. आपली डाळ उकळून झालेली आहे. आता गारवीत काहीतरी विचारतं. काय झालं गारवीत? मम्मी मला घरी 10 मिनिटं खेळायला जाते आणि परत येते. ठीक आहे ये. तू घेऊन चालली झाला? घेऊन चालली? मी घेऊन चालली. मी बोलली मी पण स्टडी करते, नंतर तू पण कर, मी तुला बुक देते. ठीक आहे जा. आता चाललात? आता नाही, नंतर थोड्या वेळ. हां ठीक आहे.
आता ही डाळ मी काढून घेणार आहे. उकळून झालेली आहे डाळ. आता मी इथे भात लावणार आहे. बघा भात लावलेला आहे मी. चलो 10 मिनटं झालेले आहेत. हे बघा आपण 10 मिनटानंतर बघणार आहे सुकट कशी झाली आहे ती. हे बघा मस्त अशी सुगंध येत आहे सुकटाचा. तुम्ही करून बघा, खूप छान होणार. हे मी गॅस बंद करते. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा,